नमस्कार. मुंबई तरुण भारत साप्ताहिक विवेक आणि विवेक साहित्य मंचच्या व्यासपीठावर मी अर्चना कुडतरकर आज स्वागत करते आहे बाळासाहेब कारले आणि रवींद्र गोळे यांचं. बाळासाहेब कारले हे सुरेश एजन्सी या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक असून गेले 55 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांनी कुसुमाग्रज, अरुणा ढेरे, शांताबाई शेळके यांसारख्या मान्यवरांची साधारण 1000 पेक्षा जास्त पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केलेली असून आज त्यांना इथे बोलवण्याचं निमित्त आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचा झालेला विक्रमी खप. त्यांनी फकीरा या कादंबरीच्याही 50हून अधिक आवृत्त्या प्रकाशित केलेल्या असून आता त्याची एक विक्रमी खप त्या कादंबरीचा झालेला आहे. रवी गोळे हे मुंबई विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या अभ्यास मंडळाचे सदस्य असून ते साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारी संपादक आहेत. या दोघांचंही आज मी इथे स्वागत करते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचा आजपर्यंतचा खप 1.25 लाखांहून अधिक आहे. ही कादंबरी आणि या कादंबरीचा नायक फकीरा आजही वाचकांना भुरळ घालतो. या कादंबरीचा विक्रमी खप आणि कादंबरीचा आशय यांचं नेमकं नातं कोणतं आहे आणि ते आहे तरी कसं याचा वेध घेण्यासाठी आज आपण या दोन मान्यवरांना इथे बोलवलेला आहे आणि या निमित्तानेच फकिरीचा प्रवास हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. मी बाळासाहेब कारले यांना पहिला प्रश्न विचारेन की मराठी पुस्तकांच्या 50 आवृत्त्या निघणं असं वातावरण आजूबाजूला दिसत नसताना फकीरा या कादंबरीचा 1.25 लाखांहून अधिक विक्री झालेली आहे या कादंबरीची. ती होण्यामागे काय कारण असतील आणि या निमित्ताने तुम्ही अण्णाभाऊ साठेंना प्रत्यक्ष भेटला आहात का? अण्णाभाऊ साठेंची प्रत्यक्ष भेट माझी झाली होती आणि ती भेट मला असं आठवतंय की मुंबईला झाली होती. मंत्रालयामध्ये आम्ही काही कामानिमित्त गेलो असताना तिथे अण्णाभाऊ साठे हे भेटले आणि त्यांच्या समवेत काही कम्युनिस्ट पुढारी सुद्धा होते आणि त्यावेळेला माझे वडील तात्यासाहेब कारले गुरुजी हे पण त्यावेळेला माझ्या बरोबर होते. तर ही साधारणतः मला असं वाटतं 1959 सालची गोष्ट असेल आणि त्यावेळेला त्यांचा आणि आमचा प्रथम परिचय झाला. त्यावेळेला ही कादंबरी ही पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि ही पहिली आवृत्ती मुंबईचे प्रकाशक अभिनव प्रकाशनचे वा.बी. भट हे होते आणि त्यांनी पहिली आवृत्ती प्रकाशित केली. पण काही कारणामुळं त्यानंतर त्यांनी ते प्रकाशित करू शकले नाही आणि दुसऱ्या आवृत्तीपासून ते आज ताग आहे 91व्या आवृत्तीपर्यंत ही कादंबरी आम्ही आमच्या प्रकाशनातर्फे सुरेश एजन्सी प्रकाशनातर्फे प्रकाशित केली. तर ह्या कादंबरीला एवढं यश का मिळालं तर अण्णाभाऊंची ही तिसरी कादंबरी फकीरा त्याच्यामध्ये त्या जी कैफियत त्यांनी लिहिली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी लिहिताना सदैव सहानुभूती मी लिहिण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो की माझी माणसं असते असं त्यांनी म्हटलं. हा फकीरा माझा होता, जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही असं त्यांनी म्हटलं. जे पाहिलं, जे मी अनुभवलं, टिकलं तेच मी लिहिलं आणि यातून हा फकीरा निर्माण झालाय. हेतू एवढाच होता की जो फकीरा उपेक्षित होता, जो अंधारात होता, तो प्रकाशात यावा.
आणि त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं राहावं अशी इच्छा त्यावेळेला अण्णाभाऊंनी व्यक्त केली. आणि सुदैवानं ही गोष्ट आज सत्यामध्ये उतरलेली आहे. महाराष्ट्र शारदेच्या या मंदिरापुढं फकीरा हे चिरंतन साहित्य आज निर्माण झाले. या कादंबरीची अनेक वैशिष्ट्य आहेत. 1959 साली जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळेला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला प्रथम ते कोल्हापूरचे वि.स. खांडेकर यांची प्रस्तावना या कादंबरीला लागली. आणि त्यावेळेला अण्णाभाऊ नोखे होते, पण त्या कादंबरीने ते सुद्धा भारावून गेले. त्यांच्या पुढे त्या कादंबरीचे फॉर्म पडले होते आणि त्यांनी ती प्रस्तावना लिहिली. त्यामध्ये ते असं म्हणतात की ह्या कादंबरीमध्ये 3 स्वभाव चित्र वाचकांच्या मनामध्ये पकड घेऊन उतरलेली. पहिलं स्वभाव चित्र जे आहे ते फकीराचं आहे. म्हणजे हा या कादंबरीचा नायक अतिशय उमदा, शूर आणि प्रेमळ स्वभाव असं त्यांनी फकीराचं वर्णन केलं. आणि आणखी 2 पात्र त्याच्यामध्ये होती, ती म्हणजे फकीराची आई राधा आणि त्या गावातले कुलकर्णी पंत. अशी ही 3 पात्र या कादंबरीमध्ये होती. काय वैशिष्ट्य असेल तर आम्ही या कादंबरीमध्ये जो मला पुरस्कार घेतलाय तो डॉक्टर सदानंद मोरे यांचा घेतला. तर तो त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समग्र गावगाडा उभं करण्याचं कसब अण्णाभाऊंच्या इतकं कोणालाच साधलेलं नाही असं त्यांनी त्या अण्णाभाऊंच्या लेखनाचं वैशिष्ट्य सांगितलेलं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की वास्तव, कल्पना आणि प्रतिभा ह्या गोष्टींचा संगम या उत्कृष्ट फकीरा कादंबरीमध्ये झाली. आणि म्हणून आजही ही कादंबरी वाचकांना, नवशिक्षित तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना ती मोहिनी घालते असं मला वाटतं. आणि हे वैशिष्ट्य मला या कादंबरीचं वाटतं. खरं म्हणजे विक्रमी खपामागे अण्णाभाऊंनी स्वतः प्रांजळपणे मांडलेला आहे की त्यांना फकीरा वास्तवात आणायचा होता आणि त्यांनी तो तसा कादंबरीच्या माध्यमातून आणला. आणि गाववाड्याचंही तुम्ही आता वर्णन केलं की गाववाडाही तितका जिवंत करण्याचं काम अण्णाभाऊंनी या कादंबरीच्या निमित्ताने केलेलं आहे. म्हणून मी रवी गोळ्यांना विचारेन की गाववाड्याचं चित्रण आणि फकीरासारखा नायक ही जर फकीरा या कादंबरीची जमेची बाजू असेल तर त्या फकीराचं आणि गावगाड्याचं नेमकं स्वरूप अण्णाभाऊंनी कसं मांडलंय कादंबरीत? आता जे सरांनी मांडणी केली आणि सदानंद मोरे सरांना त्यांनी कोट केलं की गावगाड्याचं अप्रतिम चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यात मिळतं किंवा फकीरामध्ये झालेलं आहे, हे तर बरोबरच आहे. पण अण्णाभाऊंच्या अन्यही कादंबऱ्या, कुठल्या वैद कादंबरी सुद्धा सरांनीच प्रकाशित केलेली आहे, आवडी सरांनीच केलेली आहे. तर त्यातला जो गावगाड्याचा तानाबाना जो असतो तो अप्रतिमपणे या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फकीराचा विचार करायचा तर फकीरा ही कादंबरी नाही, तो एक इतिहास आहे कलात्मक पद्धतीनं लिहिलेला. कारण फकीरा नावाची व्यक्तिरेखा हयात होती, जिवंत होती आणि तिने एक इतिहास घडवलेला आहे. तो इतिहास कदाचित इतिहास ज्या पद्धतीनं लिहिला जातो, ज्या प्रमाण भाषेत लिहिला जातो किंवा ज्या क्रमाने लिहिला जातो तसा या कादंबरीत आला नसेल. पण फकीरा नावाच्या एका नायकाची, ज्याने इंग्रजांविरुद्ध हत्यार हाती घेतलेलं आहे, त्याचबरोबर गावगाड्याच्या ज्या काही परंपरा असतात, ज्या प्रथा असतात, गावगाड्याची जी संस्कृती असते त्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेला आहे.
असा एक नायक अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे. पण हे मांडत असताना मगाशी सरांनी जसं म्हटलं की कलात्मकता, वास्तव आणि प्रतिभा याचा सुंदर मिलाप या कादंबरीत पाहायला मिळतो. आणि तो वि स खांडेकरांनी सुद्धा त्यांच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि मला वाटतंय की ही जी 3 गोष्टी आहेत, कलात्मकता असेल, प्रतिभा असेल आणि मांडणी असेल त्याची, या सगळ्याचा प्रभाव आजही नव्या पिढीवर पडत असतो. आणि महाराष्ट्रातला ज्याला मराठी वाचता येतं, बोलता येतं, लिहिता येतं असा अपवादानच माणूस सापडेल की ज्याला फकीरा कादंबरी माहीत नाही. कमीत कमी त्याचा लेखक, त्याची कथा तरी त्याला माहिती असते, कदाचित वाचलेली नसेल, पण फकीराचा जो मराठी जनमानसावरचा जो प्रभाव आहे तो असा आहे की महाराष्ट्रात जन्मलेला आहे, मराठी भाषा बोलता येते, त्याला फकीरा माहीत असतं. आणि त्याच काय वास्तव रूप काय किंवा त्याचा पुरावा काय, तर सरांनी आता जसं प्रमाणे सांगितलं की 1.25 प्रत आणि 91वी आवृत्ती या कादंबरीची होते. त्याचं कारणच आहे की मराठी मनावर किंवा ज्यांना महाराष्ट्रीयन आपण म्हणतो अशा समाजावर या कादंबरीचं गारूड राहिलेलं आहे. पण हे गारूड कशाच आहे, फक्त तो एक इंग्रजांविरुद्ध हत्यार हाती घेणारा नायक आहे म्हणून आहे का? मला असं वाटतं तेवढ्या पुरतं तो मर्यादित नाही. तर गावगाडा नावाची जी आपल्या देशातली जी व्यवस्था होती, आज ती जागतिकीकरणामुळं, औद्योगिकीकरणामुळं कदाचित अविस्कळीत झालेली आहे, मरणपंथाला लागलेली असं आपण म्हणूया. पण त्या गावगाड्याला सबळ करणारा, त्या गावगाड्याला जगणारा आणि आजही प्रत्येकाला आपला गाव प्यारा असतो. तो कुठेही शहरात राहत असला, उपजीविकेसाठी कुठेही जात असला तरी त्याला त्याचं गाव आवडत असतो. आणि त्या गावातले जे काही सण असतील, परंपरा असतील, जत्रा असेल, उत्सव असेल, याच्याशी तो भावनिक दृष्ट्या जोडलेला असतो. हा फकीरा सुद्धा त्या गावगाड्याशी भावनिक दृष्ट्या जोडलेलाच आहे. त्यामुळं त्या यात्रा जी आहे गावची किंवा जी ती सोडती जी आहे, खोबऱ्याची वाटी आणि त्यात भरलेली हळद, याच्यासाठी जो संघर्ष आहे तो त्याला त्या आत्मीयतेनं, भावनिकतेनं जोडलेला आहे, ज्याच्यासाठी त्याच्या वडिलांना, फकीराच्या वडिलांनी, राणोजींनी स्वतःच हुतात्म्य पत्करलेलं आहे ते मिळवण्यासाठी. असा एक नायक तो त्या गावाशी जोडलेला आहे. आणि गावाशी जोडताना गावाचा जो तानाबाना असतो त्या तानाबाण्याशी जोडलेला आहे. त्याला गावचा विष्णुपंत कुलकर्णी जितका जवळचा वाटतो, तितकाच त्या गावचा रामजा महार सुद्धा जवळचा वाटतो. आणि अशा व्यक्तिरेखा म्हणजे आणखी अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य सरांनी जसं सांगितली तसे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं, त्या कादंबरीत जवळजवळ 200 ते 250 व्यक्तिरेखा छोट्या मोठ्या येतात. आणि त्या प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेची स्वभाव वैशिष्ट्य, त्याचं देहबोली, त्याची भाषा, हे सगळं बारकाव्यानं अण्णाभाऊंनी त्या कादंबरीत मांडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ती कादंबरी वाचताना प्रत्येक जण आपण त्यात कुठे आहोत, आपलं कॅरेक्टर त्यात कुठे आहे, आपला वारसा कुठे आहे असा शोधण्याचा प्रयत्न करतो, आपला गाव कुठे आहे असा शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे हा अण्णाभाऊंचा फकीरा इतक्या 50-60 वर्षानंतर सुद्धा मराठी मनावर गारूड करून उभा आहे असं मला वाटतं. खरंय, म्हणजे ही एक आपलीच मुळं शोधण्याची प्रक्रिया फकीराच्या निमित्ताने होते असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मला आत्ताच सर म्हणाले की 51वी आवृत्ती त्यात प्रकाशित झाली आणि आता 52वी येण्याच्या मार्गावर आहे. तर हा जो प्रवास आहे प्रत्येक आवृत्तीचा तो सुरेश एजन्सीने कसा केलेला आहे? दुसरी आवृत्ती ते 91वी आवृत्ती हा प्रवास सुरेश एजन्सीने अखंडपणे केला. दुसरी आवृत्ती जून 1961 मध्ये प्रकाशित झाली आणि 91वी आवृत्ती सप्टेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली. अशा एकूण या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं अखंडपणे आम्ही आवृत्त्या काढवतो, कसलाही विचार न करता. पुष्कळ वेळेला कागदाची दुर्मिळता असायची, कागदाच्या किमती वाढलेल्या असायच्या, पण तरी आम्ही सातत्य राखलं. आणि या कादंबरीचं
भाग्य असं की पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ या विद्यापीठामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून ही कादंबरी अभ्यासासाठी नियुक्त केली गेली. हे या कादंबरीचं विशेष आहे. एक गोष्ट सातत्याने आम्ही अशी केली की कादंबरीची किंमत माफक ठेवायची. 176 पृष्ठांच्या कादंबरीची किंमत 140 रुपये आज आहे आणि त्याची किंमत न वाढवता सर्वसामान्य वाचकाला ही कादंबरी घेता यावी म्हणून आज 100 रुपयामध्ये ही कादंबरी आम्ही देतो. त्यामुळे कादंबरीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अण्णाभाऊंनी खूप पुस्तकं लिहिली, 50-60 त्यांची पुस्तकं आहेत. मी सुद्धा आता सरांनी म्हटल्याप्रमाणे आवडी होई, पाझर ह्या कादंबऱ्या प्रकाशित केल्या. अण्णाभाऊंचे एकमेव प्रवास वर्णन, अण्णाभाऊंची 60-70 पुस्तकं त्यांनी प्रवास वर्णन एकच लिहिलं, माझा रशियाचा प्रवास, हे आम्ही प्रकाशित केलं. गुन्हेगारांच्या कथा म्हणून गजाड कथासंग्रह प्रकाशित केला, पण तो फकीराच राहिला. म्हणजे मी असं म्हणेन की अण्णाभाऊंचा हा मास्टरपीस, फकीरा म्हणजे मास्टरपीस आहे आणि सर्वसामान्य वाचकांनी या कादंबरीचं स्वागत केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या कादंबरीचा बोलबाला झाला, म्हणजे नवीन सुशिक्षित विद्यार्थी, तरुण वाचक निर्माण झाले, त्यांनी फकीराचं अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये स्वागत. कोरोना काळामध्ये सुद्धा अतिशय खडतर असा हा सगळा प्रवास प्रकाशनाचा असताना, मुद्रणाचा असताना या कादंबरीची 15 दिवसामध्ये 3000 प्रतींची आवृत्ती खपली. हा फार मोठे विशेष साहित्याच्या क्षेत्रात म्हणावं लागेल. 50 आवृत्ती, 91 आवृत्तीचा योग आपल्या मराठी कादंबरीच्या साहित्याच्या प्रकाशनाच्या क्षेत्रात फार थोड्या पुस्तकांना लागतो. ते भाग्य फकीराला मिळालं, त्याचा विशेष आनंद आहे. म्हणजे एकीकडे वाचन संस्कृतीबद्दल अनेक गोष्टी समोर येत असताना, नकारात्मक गोष्टी समोर येत असताना तुम्ही एक चांगली सकारात्मक बाजू फकीराच्या निमित्ताने मांडली. एकूणच कोरोनाच्या काळातही चांगला खप या कादंबरीचा झालेला आहे आणि फकीराचं एक काय गारुड समाज मनावर आहे ते पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झालं. मी रवी गोळेंना विचारेन की आजच्या सामाजिक तेढ असण्याच्या सगळ्याच काळामध्ये फकीरा कादंबरीचा नायक वेगळा ठरतो का, आणि तो असेल तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आता तुमचा प्रश्न विचारण्याच्या आधी माझ्या मनात तोच प्रश्न होता की मी तोच विचार करत होतो की आजच्या समाज वास्तवात जेव्हा आपण फकीराचा विचार करतो तेव्हा फकीरा वेगळा कसा दिसतो. आज दुर्दैवानं आपण ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रात पाहिजे जातीचे असं एक काहीतरी विचित्र परिस्थिती आहे. प्रत्येक महापुरुषाला त्याची जात शोधली जाते आणि त्या जातीच्या आधारावर त्याचा जय जयकार करायचा की त्याला विरोध करायचा, अशा पद्धतीची व्यूहरचना सामाजिक पातळीवर सुद्धा होताना आपल्याला दिसते आणि हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अण्णाभाऊ साठे सुद्धा याच्यातून सुटलेले नाहीत. खरं तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ते एक जातीय नाही, एक रेषीय नाही, समग्र समाजाचा लेखाजोखा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं एक लघु रूप म्हणूया किंवा त्याचा लिटमस टेस्ट घ्यायची असेल तर फकीरा कादंबरी आपल्यासाठी खूप उपलब्ध आहे. तुम्ही म्हटलं तसं सामाजिक तेढ, सामाजिक दुरावा, एकमेकाबद्दलच्या शंका
गैरसमज किंवा असूया सुद्धा, असूया हा शब्द खरा सामाजिक जीवनात वापरला नाही पाहिजे कारण ती व्यक्तिगत जीवनातली बाब आहे, पण आज सामाजिक जीवनात सुद्धा एका समाजाला दुसऱ्या समाजाबद्दल असूया वाटायला लागलेली आहे आणि त्याच्यातूनच आपल्या सामाजिक जीवनात अनेक बकेडे आणि संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. याला उत्तर म्हणजे जर एखादा सामाजिक आजार झाला तर त्याला सामाजिक पातळीवरच औषध करायला हवं किंवा त्याचं उत्तर शोधायला हवं असं मला नेहमी वाटत असतं. आणि ते उत्तर शोधायचं असेल आणि ज्यांना ते शोधण्याचं काम करायचं आहे त्यांनी फकीरा कादंबरी नक्की वाचली पाहिजे. दुर्दैवानं अण्णाभाऊंना जसं एका विचारधारेचे वाहक मानण्याचा काही प्रयत्न झाला, त्या पद्धतीनं त्यांचं प्रेझेंटेशन झालं, तसंच या फकीरा कादंबरीबद्दल सुद्धा मधल्या काही काळात एका विचारधारेचं प्रवाही चित्रण किंवा एका विचारधारेचं वहन करणारी कादंबरी अशा पद्धतीची सुद्धा मांडणी काही समीक्षक मंडळींनी केलेली आहे. अर्थात ते समीक्षक आहेत, विद्वान आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी त्या अभ्यासाचा आधार केलेले आहे. पण मी जेव्हा एक सर्वसामान्य वाचक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा वाचक असं जेव्हा मी विचार करतो आणि ज्यानं गावगाडा अनुभवलेला आहे, आयुष्याची 20-25 वर्षे गावात गेलेले आहेत, गावाचे सामाजिक ताणेबाणे कसे असतात, गावाचे व्यवहार कसे असतात याची नीट उकल झालेली व्यक्ती जेव्हा अण्णाभाऊ साठेंचा फकीरा वाचतो तेव्हा मला अण्णाभाऊंचा फकीरा हा एकजातीय वाटत नाही, एक रेषीय वाटत नाही, तर तो सगळ्या समग्र समाजाचा विचार करणारा आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारा असा तो नायक वाटतो. त्यातलं एकच उदाहरण आपल्याला देता येईल ज्याच्यातून अण्णाभाऊंनी कुठली भूमिका मांडलेली आहे. अण्णाभाऊंनी समतेची भूमिका मांडलेली आहे आणि समतेची भूमिका मांडत असताना बाबासाहेब आंबेडकरांना जे राज्यघटनेतून समता अपेक्षित होती ती समता व्यवहारात कशी आणता येईल याचा प्रयत्न त्यांनी कलाकृतीच्या माध्यमातून केलेला आहे. दुष्काळ पडतो, महारवाडा सुद्धा, गावातले सुद्धा जे ज्याला आपण प्रतिष्ठित उच्चवर्णीय म्हणतो हे सुद्धा उपासमारीच्या वेळेला येतात, गावात खायला अन्न नाही, धान्य नाही, अशा वेळेत माळवाडीचा समर्थांचा मठ लुटल्यानंतर त्यातली जी धान्याची कोठार फोडल्यानंतर, कणगी फोडल्यानंतर जे धान्य घेऊन हे मंडळी येतात आणि त्याची वाटप सुरू होते. प्रत्येकाला समान हिस्सा दिल्यानंतर सुद्धा काही धान्य शिल्लक राहतं, ते मापाने देता येत नाही, असं इतकं छोट्या पद्धतीचं छोट्या आकाराचं धान्य शिल्लक राहतं. तेव्हा फकीरा असं सांगतो की पळी घेऊन या आणि पळीने प्रत्येकाला समान धान्य वाटा. म्हणजे समतेची भूमिका आहे तिथे फकीरानं ठरवलं असतं की हा माझा मेहुणा आहे, याला 2 पळ्या जास्त द्या, मी तुमचा नायक आहे म्हणून 2 पळ्या मला जास्त द्या किंवा 1 गोण माझ्याकडे जास्त ठेवा, अशी भूमिका फकीराची नाही. तर आपण जगताना आपला गाव जगला पाहिजे ही जी भूमिका आहे की एक व्यक्ती जगत असताना जो त्याचं नेतृत्व करतोय तो नेता जगत असताना त्याच्या आसपासचा सगळा गाव, आसपासचा सगळा समाज जगला पाहिजे. आणि ही लूट करताना माळवाडीचा मठ फोडायला जेव्हा लुटायला जेव्हा फकीरा जातो तेव्हा तो सल्ला कुणाचा घेतो, तर तो विष्णुपंत कुलकर्णींचा घेतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे तो बंडखोर नाही किंवा दरोडेखोर नाही, लुटारू नाही, माणसं जगली पाहिजेत ही भूमिका घेऊन त्यांना हा मार्ग स्वीकारलेला आहे. पण तो मार्ग स्वीकारण्यापूर्वी सुद्धा विष्णुपंत कुलकर्णींचा तो सल्ला घेतो आणि विष्णुपंत कुलकर्णींनी जो दिलेला सल्ला आहे किंवा तिथले जे त्यांचे उद्गार आहेत ते खूप महत्वाचे मला वाटतात. विष्णुपंत असं म्हणतात की उकिंडा सुद्धा पांग फेकतो. जे आपण घरातला कचरा वगैरे गावाकडचे लोक त्यांना माहिती आहे, कचरा तुमचं गवत सगळं उकिंडात नेऊन टाकतो, तिथं ते जमा करतो, पण वर्षभरानं त्याचं खत होतं आणि तेच खत आपण शेतात वापरतो. त्यामुळे उकिंडा सुद्धा पांग फेकतो. तुम्ही तर माणसं आहात, आज जगलात तर उद्या गावाचे पांग फेडा. किती उदात्त विचार तिथे विष्णुपंतांनी मांडलेला आहे. तोच विचार विष्णुपंतांनी विचार दिला, त्या विचारावर कृती करण्याचं काम समग्र गावगाड्याचा, समग्र समाजाचा विचार करणारा नायक अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. बऱ्याच वेळा अगदी स्पष्ट बोलायचं तर साम्यवादाचा प्रभाव या कादंबरीवर आहे. साम्यवादाचा विचार घेऊन फकीरा पुढे जातो असं म्हटलं जातं, तशा पद्धतीची समीक्षा केली जाते. पण मी जेव्हा गावगाडा अनुभवलेला असल्यामुळे आणि गावगाडे ताणेबाणे असे मला माहिती असल्यामुळं माझं दावा नाही करत मी, पण माझ्या अनुभवाच्या आधारावर मी असं म्हणू शकेन की अण्णाभाऊंच्या सगळ्याच कादंबऱ्या, विशेषतः फकीराचा जर आपण विचार केला कारण फकीराबद्दलच साम्यवादाचा विषय मांडला, तो बाकीच्या कादंबऱ्यांना तो जोडला जात नाही.
पण फकीराचा विचार केला तर असं म्हणेल की माणूस हा केंद्र मानून माणूस जगला पाहिजे, माणुसकी जगली पाहिजे, माणुसकीचा विजय झाला पाहिजे, याच्यासाठी लढणारा एक नायक अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातून उभा केला. आणि तोच नायक आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीत म्हणजे प्रश्न विचारला की सामाजिक तेढ निर्माण झालेली आहे, समाज विखंडित होतोय, दुफळ्या निर्माण झालेल्या आहेत, तर सगळ्या समाजाला जोडण्यासाठी एका पातळीवर आणण्यासाठी फकीराचा काय उपयोग होईल, कसा उपयोग होईल. तर आणखी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्या संघर्षाचा उल्लेख येतो की ती आणण्यावरून जो संघर्ष होतो दोन गावात, शिगाव आणि वाटेगाव, तर फकीराच्या बाजूने जे उभे आहेत ते पाटील आहेत, कुलकर्णी आहेत, असे एका बाजूला उभे आहेत. आणि जो खोत, ज्या खोताला ती सोटी परत हवी आहे किंवा ते खोबऱ्याची वाटी आणि हळदेने भरलेली खोबऱ्याची वाटी परत हवी, याच्यासाठी तो संघर्ष करतोय. त्याच्याबरोबर कोण आहे तर तो खोत आहे, रामजा नावाचा लोहार आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक या दोन गटात आहेत. ते एका जातीचे संघर्ष किंवा एका जातीनं दुसऱ्या जाती विरुद्ध पुकारलेला संघर्ष नाही, तर सद आणि असत किंवा सत्य आणि असत्य असे दोन आपण गट म्हटले, तर दोन्ही गटात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या समूहाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. याच्यातलं फकीर आणि विष्णुपंत कुलकर्णींचं पारडं जे आहे ते सत्याच्या दिशेनं जाणारं पारडं आहे किंवा गट आहे. त्यामुळं तो गट किंवा तो विचार हा समाजानं स्वीकारला पाहिजे. त्या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं 100 वर्षापूर्वीचा गावगाडा चालवला, 100 वर्षापूर्वीचा गाव चालवताना गावातल्या शेवटच्या दुबळ्या माणसाचा विचार केला, त्याच्यासाठी मदतीचा हात उभा केला, ती जी व्यवस्था होती गावगाड्याची ती व्यवस्था आज समजून घेतली. तर मला वाटतं आपल्या सामाजिक जीवनात आज जे संघर्षाचे विषय आहेत, बकेड्याचे विषय आहेत, त्याची उत्तरं सुद्धा आपला समाज शोधू शकेल. कारण आपला समाज हा चिरंतन समाज आहे, तो एका क्षणी निर्माण झाला आणि दुसऱ्या क्षणी विरून गेला असं फुग्यासारखा, हवेच्या फुग्यासारखा समाज नाही. तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा संस्कार आपल्याकडे प्रवाहित होत आलेला आहे. तो संस्कारावर कधी मधल्या काळात धूळ पडलेली आहे, त्यामुळं आपण थोडे विखंडित झालोय किंवा आपण वेगळे झालोय, आपल्या अस्मिता वेगळ्या आहेत, आपले अस्तित्व वेगळं आहे असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून या अस्मिता वेगळेपणाचे जी टोकं आपल्याला आलेली आहेत ती जर घासायची असतील, त्या टोकांचा बोचरेपणा कमी करायचा असेल तर आपल्याला फकीरा हे एकमेव औषध आहे असं मला वाटतं. अरे म्हणजे फकीराचं समानतेचं सूत्र आणि त्याहीपेक्षा त्याने मानवतावादी दृष्टीने सगळ्या घटना प्रसंगांमध्ये कादंबरी जी पुढे नेलेली आहे ते पाहता आजच्या सामाजिक तेढीचं उत्तर तिथे फकीरामध्ये मिळू शकतं ही अपेक्षा फार रास्त वाटते आहे. मी बाळासाहेब कारले यांना विचारेन की तुम्ही प्रत्येक आवृत्ती साधारण कितीची केलेली आहे आणि आतापर्यंत केलेल्या आवृत्त्यांमध्ये काही बदल केले का, आणि तर केले असतील तर काय केले? साधारणतः आम्ही प्रत्येक आवृत्ती 2000 पटींची किंवा 3000 पटींची अशी काढत. एखाद्या वेळेला जर विद्यापीठामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुस्तकं लागली तेव्हा त्याच्यावरती जास्त निघाली, 4000 पटी, 5000 पटी, पण साधारणतः 2000 ते 3000 पटींची आवृत्ती निघाली. ह्या 91व्या आवृत्तीचा मध्ये आम्ही काही बदल केले. म्हणजे पूर्वीचा जो आकार होता त्यापेक्षा मोठा आकार, म्हणजे क्राऊन मध्ये तो जी कादंबरी होती ते डेमी आकारामध्ये ही घेतली. त्यानंतर टाईप सेटिंग सगळं बदललं, मोठा टाईप घेतला आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ हे पण बदललं, ते नवीन केलं. प्रख्यात चित्रकार अनिल उपेकर यांनी हे मुखपृष्ठ साकार केले. त्यानंतर मनपृष्ठावरती ज्येष्ठ साहित्यिक विद्वान डॉक्टर सदानंद मोरे यांनी मजकूर लिहिला. अगदी थोडक्यामध्ये मजकूर लिहिला, पण तो खूप बोलका आणि यथोचित असा त्यांनी तो मजकूर लिहून दिला की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की संपूर्ण गावगाडा उभं करण्याचं सामर्थ्य हे
अण्णाभाऊंच्या मध्ये होतं आणि ते त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यामध्ये दिसतं. इतकं यथार्थ वर्णन मराठी वाङ्मयामध्ये दुसरं कोणी केलं. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंचं छायाचित्र आम्ही मिळवलं आणि तेही 4थ्या पानावर मलपृष्ठावर छाप. अण्णाभाऊंची तर आमची भेट झाली, पण ही 51वी आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर अण्णाभाऊंच्या सूनबाई सावित्रीबाई साठे, की ज्या वाटेगावला राहतात, तिथं आम्ही गेलो आणि म्हणजे मधुकर अण्णा साठे, मधुकर रावांच्या पत्नी, अण्णाभाऊंची चिरंजीव मधुकर राव त्यांच्या पत्नी अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांच्या आम्ही घरी गेलो. त्या ठिकाणी जाऊन आम्ही पुस्तकांच्या प्रती सावित्रीबाई साठेंना दिल्या आणि तिथे जे शिल्प उभारलेलं आहे अण्णाभाऊंचं, ते शिल्पही आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. एक मोठीच घटना मला वाटते आणि अशा रीतीनं जास्तीत जास्त हे पुस्तक कसं चांगलं होईल, सुरेख होईल, हे आम्ही पाहिलं आणि त्याची डिलक्स आवृत्ती आता आम्ही प्रकाशित केली. वा, खरंय. म्हणजे ही घटना मोठी आहे का? तर निश्चित आहे. आता गोळे म्हणाले तसं की सामाजिक समरसतेसाठी फकीराचं योगदान किती आहे आणि यापुढेही ते राहणार आहे हे त्यांनी त्यांच्या मांडणीतून अधोरेखित केलेलंच आहे आणि तुम्ही या घटनेतून ते अधोरेखित केलेलं आहे. मी रवी गोळे यांना प्रश्न विचारू की सामाजिक समता मांडणारी आणि त्याच वेळी मानवतेचं दर्शन घडवणारी ही कादंबरी आणि सामाजिक समतेचा आशय यांची सांगड तुम्ही कशी घालाल? मगाशी म्हटल्याप्रमाणे हा संघर्ष जो आहे तो संघर्ष कशासाठी आहे? तर संस्कृती रक्षणासाठी आहे, गावगाडाचं अस्तित्व रक्षण करण्यासाठी आहे. फकीरामधला संघर्ष हा सामाजिक अन्याय अत्याचाराविरुद्धचा संघर्ष नाही, तर गावगाडा आणि गावची संस्कृती रक्षण करण्यासाठी आहे. पण हे करत असताना कुठलंही गाव हे जातीचा उल्लेख करणं सोयीचं नाही, करू नये. त्या जितक्या लवकर आपण विसरू तितकं आपलं चांगलं आहे. पण दुर्दैवानं आजही गाव म्हटलं की असंख्य वेगळ्या वेगळ्या जाती किंवा समाजाचे स्तर आपल्याला पाहायला मिळतात. हे सामाजिक स्तर जे आहेत ते कधी व्यवहारामुळे निर्माण झालेले आहेत, कधी गुणवत्तेमुळे म्हणजे त्यांच्या कामामुळे निर्माण झालेले आहेत, किंवा कधी गैरसमजातून, अशा वेगळ्या वेगळ्या याच्यातून हे स्तर निर्माण झालेले आहेत. त्याचं समर्थन करण्याची आवश्यकता नाही. हे सगळे स्तर संपून आपला सगळा समाज एका पातळीवर, एका स्तरावर आला पाहिजे, याच्यासाठीचे जे प्रयत्न असतात तर ते प्रबोधनातूनच होत असतात. आपल्याला, आपल्या देशाला, महाराष्ट्राला प्रबोधनाची खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेमुळेच आज आपण जे मुक्तपणे मी असं बोलू शकतोय किंवा तुम्ही असा मला प्रश्न विचारू शकताय, याचं कारण ही प्रबोधनाची परंपरा आहे. कदाचित ती परंपरा नसते तर मला असं धाडसानं जाती मिटल्या पाहिजे, संपल्या पाहिजेत असं म्हणता आलं नसतं. पण या सगळ्या प्रबोधनामुळे होऊ शकलं आणि त्या प्रबोधनाचे एक पाईक सुद्धा अण्णाभाऊ साठे आहे. त्यांनी आपल्या वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्यांमधून हाच प्रबोधनाचा धागा सुरेखपणे विणलेला आहे. आणि मग ते एका ठिकाणी असं म्हणतात की मी कशासाठी लिहितो, तर माझा समाज सुखी, संपन्न, समृद्ध व्हावा, या देशाचं नंदनवन व्हावं म्हणून मी लिहितो. असं जर त्यांची आकांक्षा असेल लिखाणाबद्दलची, तर हा माणूस फकीरासारखा नायक उभा करताना तीच समतेची भूमिका त्याच्या मनात कायम आहे. पण हे मगाशी म्हटल्यासारखा हा इतिहास सुद्धा आहे, फकीरराव वास्तवातला आहे. कारण अण्णाभाऊंचं बालपण फकीरानं दिलेल्या 2 सुरती मोहरांची बाळगुट्टी खाल्ल्यानं वाढलेलं आहे. बालपणात तो अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे एका अर्थानं इतिहास सुद्धा कलात्मक पद्धतीनं मांडताना त्यांनी समतेचा जो धागा आहे तो सोडलेला नाही. त्यांनी व्यक्तिमात्म किंवा भक्तीकडे न जाता इतिहास लिहिताना किंवा ती कादंबरी लिहिताना असतो आणि त्या व्यक्ती म्हणून एखाद्या छोट्या गावात आपण वेगळ्या वेगळ्या समाजाशी कसं जोडलेला असतो ते बंद दिसत नाही, पण आपण एकामेकाशी बांधलेला असतो. तर ते बांधले पण जे आहे, ज्याला बाइंडिंग पॉवर म्हणतो आपण, ती बाइंडिंग पॉवर गावाची किंवा गावाचा एकोप्याची जी शक्ती आहे
ती सुद्धा अण्णाभाऊंनी याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. ती मांडत असताना त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा मगाशी म्हटल्याप्रमाणे भोसलेचं उपकथानक येतं. खरं तर अण्णाभाऊंनी वारण्याचा वाघ नावाचं एक स्वतंत्र कादंबरी लिहिलेली आहे, पण तोच एक उपकथानक ह्याच्यात येतं आणि त्याच्यात एक वाक्य आहे, तो सत्तू जेव्हा अडचणीत येतो तेव्हा फकीरा त्याला जाऊन मदत करतो आणि सत्तू त्याचा आभार मानतो की तू आलास बाबा म्हणून मी वाचलो. खरं तर जातीचा विचार करताना फकीरा मांग समाजाचा किंवा मातंग समाजाचा, सत्तू हा मराठा, असं सगळं आहे त्याच्यात. असं असलं तरी तेव्हा जे एकामेकाला भेटतात आणि मदत होते तेव्हा तो फकीराला म्हणतो की तू आलास म्हणून मी वाचलं. तेव्हा फकीराचं उत्तर असं की दगड सुद्धा दगडाच्या उपयोगी येतो, आपण तर माणसं आहोत, आपण माणसानं माणसाला मदत करायची नाही तर कुणाला करायची. हा जो संदेश आहे त्यातला, हा संदेश घेऊन आपण जर पुढे गेलो तर अण्णाभाऊंच्या लिखाणाचं सामर्थ्य, अण्णाभाऊंच्या भूमिका आणि फकीराचं जे समाजावरचं गारुड आहे ते या संदेशात आहे असं मला वाटतं. की प्रत्येक जण जेव्हा फकीरा प्रत्येक जण वाचतो तेव्हा त्याला ते भावतं, पण आपण हे व्यवहारात कसं आणायचं हे कळत नाही कदाचित. मला असं वाटतं की 51 आवृत्त्या होतात, 1.25 लाख प्रती खपल्या जातात. याचाच अर्थ अण्णाभाऊंनी दिलेला संदेश, अण्णाभाऊंनी घेतलेली भूमिका वाचकांना पटते, वाचकांना रुजते, फक्त ती व्यवहारात कशी आणायची. 100-1 वर्षापूर्वीचा इतिहास त्यांनी मांडलेला आहे आणि आपण 101 वर्षानंतर किंवा 110 वर्षानंतर पुढे आलेलो आहोत आणि 110 वर्षानंतर ते संदर्भ घेऊन कसे जगायचं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पुन्हा एकदा अण्णाभाऊंचंच आपल्याला विचार करावा लागतो किंवा त्यांचं जे वाक्य आहे की मी कल्पनेतल्या जगात वावरत नाही, चाराण्याची भांग खाऊन मला बेडकुड्या मारता येत नाही, तर मी माणसांचं साहित्य लिहितो. त्यामुळे माणसं बदलू शकतात, माणसं समाज बदलू शकतात, माणसांच्या प्रयत्नातून समाजाला दिशा मिळू शकते हे तर आपल्याला स्पष्टच होतं. आणि त्यामुळं आजच्या संदर्भात सुद्धा आपण फकीराचा विचार केला तर खूप प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आणि ती मिळण्यासाठी फकीरा समाजाच्या सर्व स्तरात पोहोचला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या भाषेतून गेला पाहिजे, जागतिक पातळीवर त्याचा गौरव झाला पाहिजे. आणि हे होत असताना त्या कादंबरीचा किंवा अण्णाभाऊंचा जो मूळ उद्देश आहे की माणूसपणा जगणं, माणूसपणाची जपणूक होणं, हा आग्रह सगळ्यांच्या व्यवहारात येणं, सगळ्यांच्या कृतीत येणं, ही खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या लेखणीला आपण अभिवादन ठरेल आपल्याकडून आणि फकीराचाही गौरव होईल असं मला वाटतं. होईल. खर तर समतेची, मानवतेची दिंडी अण्णाभाऊंनी फकीराच्या निमित्ताने उभी केली आणि सुरेश एजन्सी तर्फे मला वाटतं ही दिंडी आवृत्त्यांच्या निमित्ताने अव्याहतपणे पुढे येते आहे. सुरेश एजन्सीच्या बाळासाहेब कारले यांनाही या सारख्या अनेक आवृत्त्या काढण्यासाठी शुभेच्छा. आणि आज रवी गोळे आणि बाळासाहेब कारले या व्यासपीठावर येऊन फकीरा निमित्ताने एक चर्चा घडून आली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. नमस्कार.